गीतेवरील निबंध यातला गीतेच्या शिकवणुकीचं सार हा निबंध बघतो. गीतेच्या शिकवणुकीमध्ये ज्या अनेक गोष्टी आहेत त्यातली सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी लक्षात आलेली आहे की गीतेमध्ये कर्मसन्यास सांगितलेला नाही, कर्मावर जोर दिलेला आहे. आणि प्रत्येकाचं जे कर्तव्य आहे, जे कर्म आहे, जे त्याला नेमून दिलेलं कार्य आहे त्याच्या वर्णाप्रमाणे, त्याच्या व्यवसायाप्रमाणे किंवा त्याच्या स्वतःच्या व्यक्तिमत्वाप्रमाणे ते त्यांनी केलं पाहिजे असा एक सूर गीतेच्या संदर्भामध्ये सगळीकडे बोलला जातो. मागच्या वेळा आपण बघितलं होतं की श्री अरविंदांनी या संदर्भामध्ये एक विवेचन केलेलं होतं, ज्या विवेचनामध्ये त्यांनी म्हटलं की आधुनिक मताने कर्म हा सामाजिक कार्याशी जो शब्द जोडला आणि तो शब्द जोडून सामाजिक कार्य म्हणजेच कर्म असं म्हटलं, किंवा आपलं जे कौटुंबिक कर्तव्य आहे, व्यावहारिक कर्तव्य आहे ते कर्म असं म्हटलेलं आहे. आणि मग त्याच्यासाठी त्यांनी उदाहरणं देताना 3 महत्त्वाच्या व्यक्तींची उदाहरणं दिली होती, ज्यांची नावं फक्त आपण मागच्या वेळेला उल्लेख केला होता. ते आपण कसं काय ते बघूया. पहिलं उदाहरण होतं गौतम बुद्धाचं. गौतम बुद्धाचं कर्म काय होतं, कर्तव्य काय होतं? सिद्धार्थ हा राजपुत्र होता. पित्याचं राज्य नेकीनं चालवणं, पित्याचं राज्य उत्तम प्रकारे चालवून प्रजापालन करणं, त्या प्रजेच्या सुखदुःखाची आणि त्यांच्या सगळ्या योगक्षेमाची व्यवस्था बघणं हे त्याचं कर्म होतं, हे त्याचं कर्तव्य होतं. परंतु ज्या वेळेला त्याच्या मनातून अशी हाक आली की त्याला समाजाच्या, जगाच्या, मानवाच्या दुःखाचं मूळ कारण शोधून ते दूर करायचं आहे, त्याच्यासाठी म्हणून त्याला ह्या सगळ्या गोष्टींचा त्याग करून निघून जायचं आहे, अशा वेळेला त्याने आपल्या घराघराचा त्याग करून तो निघून गेला. तशी 2 उदाहरणं त्याच्याचबरोबर, त्यासारखीच 2 उदाहरणं ही रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंदांची दिली. उठ आणि चालायला शोध घेण्यासाठी, स्वतःचा शोध घेण्यासाठी, स्वतःच्या अस्तित्वाचा शोध घेण्यासाठी रामकृष्ण परमहंसांना घरदार सोडून निघून जावं लागलं. आणि परमेश्वराचा शोध घेण्यासाठी म्हणून स्वामी विवेकानंद घरदार सोडून निघून आले. मग आता प्रश्न असा आहे, श्री अरविंद म्हणतात की असा प्रश्न असा आहे की गीतेने त्यांना असं सांगितलं का की नाही तुझं कर्तव्य जे आहे, राजाचं कर्तव्य आहे, ते तू कर्तव्य केलंच पाहिजे, ते अलिप्तपणे, निस्वार्थपणे, त्याच्यात कुठल्याही फलाची अपेक्षा न करता तू ते कर्तव्य कर, आणि ते कर्तव्य करणं हे श्रेष्ठ आहे, त्याच्या बाकीच्या गोष्टी नाहीत. विवेकानंदांना किंवा रामकृष्ण परमहंसांनाही असं सांगितलं गेलं नाही. परमहंसांना असं म्हटलं नाही की तुम्ही जे शाळेत शिकवत होते ते विद्यार्थ्यांना शिकवा, त्यांना पंडित करा, त्यांना विद्यादान करा, ते अलिप्तपणे, निस्वार्थपणे, कशाची अपेक्षा न करता करा, हे कर्तव्य आहे तुमचं, हे गीतेने म्हटलं नाही. किंवा विवेकानंदांना सुद्धा तुम्ही वकिली किंवा वैद्यकीय व्यवसाय करा आणि आपल्या अलिप्तपणे, निस्वार्थपणे करा, असं म्हटलेलं नाही. या ठिकाणी त्यांच्या अंतरात्म्याची जी हाक आहे, त्यांच्या अंतरंगातून, हृदयाच्या आतून, हृदयाच्या गाभ्यातून त्यांना जे वाटलेलं आहे ते करण्यासाठी घरदार सोडून निघून जाण्याला गीतेने कधीच अडथळा केलेला नाही. याचाच अर्थ असा की हृदयातल्या दिव्य पुरुषाची हाक ऐकायची की सामान्य कर्तव्याची हाक ऐकायची, हा प्रश्न जेव्हा निर्माण होईल तेव्हा अर्थातच हृदयातल्या दिव्य पुरुषाची हाक ऐकायची. आणि ही दिव्य पुरुषाची हाक मानव कल्याणासाठी आहे, एका उच्चतर पातळीवर जाण्यासाठी आहे, आणि श्रेष्ठ जीवन स्वतःचं आणि इतरांचं करण्यासाठी आहे. म्हणून या तिघांनाही कुठलंही त्यांचं जे कर्तव्य होतं ते आडवं आलं नाही. ईश्वरात राहून विश्वाकरता जगा हा जो गीतेचा संदेश आहे, त्या संदेशाच्या बरहुकूम त्याप्रमाणे, त्या पद्धतीनं या तिघांचं जीवन केलं. आता ह्या तिघांमध्ये आणि अर्जुनामध्ये फरक कसा आला?
अर्जुनाची अडचण या तिघांपेक्षा वेगळी होती. त्याचं कर्तव्य, क्षत्रियोचित कर्तव्य, राजपुत्र म्हणून असलेलं कर्तव्य, एका अपमानित पत्नीचा पती म्हणून असलेलं कर्तव्य, हे सगळं जे कर्तव्य होतं ते युद्ध करणं होतं. आणि या युद्धामध्ये समोर कोण आहे हा विचार न करता निर्लिप्त भावाने, अलिप्तपणे युद्ध करणं होतं. प्रश्न काय आला आता इथे की त्याचं जे कर्तव्य होतं, त्याचं कर्तव्य आणि त्याच्या मनातली नैतिक भावना, या दोघांमध्ये संघर्ष. त्याच्या मनातली नैतिक भावना ही त्याच्या कर्तव्याला, त्याच्या कार्याला हीन समजायला लागली, हेय समजायला लागली, तुच्छ समजायला लागली आणि ते करू नये असं म्हणायला. म्हणजे युद्ध करू नको ही त्याच्या अंतरात्म्यातून आलेली दिव्य पुरुषाची हाक नव्हती. फक्त त्याच्या नैतिक भावनेचा पगडा होता जो त्याच्या नित्य कर्तव्यावर येत होता. आणि तरीही त्यांनी ते कर्तव्य मात्र निर्लेप भावनेने करावं असं म्हटलं गेलेलं आहे. अर्थात अशा वेळेला की तुझी नैतिक भावना जी आहे ती उच्च पातळीची आहे आणि व्यावहारिक भावना जी आहे, व्यावहारिक युद्ध जे आहे हे सामान्य पातळीचं आहे. तर अशा वेळेला उच्च पातळीची ही नैतिक भावना दडपून टाकून व्यावहारिक कर्तव्य कर असं गीता सांगेल का अर्जुनाला? आपण याचा विचार केला पाहिजे. अलिप्तपणे तू तुझं कर्तव्य कर. श्री अरविंदांनी हे खूप छान शब्दांमध्ये आणि खूप चांगल्या याच्यामध्ये व्यक्त केलेलं आहे की अर्जुनाच्या बाबतीत एक अडचण अशी आहे की जे कर्तव्य म्हणून करणे त्याला प्राप्त आहे त्या कर्तव्याला त्याची नैतिक भावना गर्हणीय ठरवून ती अर्जुनाला त्यापासून मागे खेचते आहे. लढणं हे त्याचं कर्तव्य आहे, तरी तो म्हणतोय की हे महाभयंकर पाप आहे. आणि असं त्याच्या मनाने घेतलं असताना सुद्धा तू निर्लिप्तपणे लढ, अलिप्तपणे लढ, निष्काम बुद्धीनं युद्ध कर असं सांगितल्यानं त्याच्या मनातली अडचण दूर होत नाहीये. याचं कारण असं की त्याच्या मनामध्ये मग पुन्हा प्रश्न निर्माण होतो की माझं कर्तव्य इतकं हे आहे का, लढणं हे इतकं मोठं आहे का की ज्या लढण्यामुळे माझा समाज, माझे नातेवाईक, माझे बंधू बांधव, माझं राष्ट्र हे सगळं पूर्णपणे नष्ट करून, माझे नातेवाईक, समाज, राष्ट्र हे सगळं नष्ट करणं, भयंकर कत्तल करून नष्ट करणं हे कर्तव्य कसं असू शकेल? त्याच्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण होईल ना. मानवतेच्या दृष्टीने विचार केला तर हे कर्तव्य चुकीचं ठरतं. समजा असं त्याला म्हटलं, त्याच्यावर आपण असं म्हटलं की हा तुझा हक्क आहे, न्याय आहे, तुला राज्य ते मिळायलाच पाहिजे, हे तुझा न्याय हक्क आहे, सनदशीर मार्ग आहे, कायदेशीर मार्ग आहे, कायद्याने तुझा या राज्यावर हक्क आहे आणि ते राज्य मिळवण्यासाठी तू हे युद्ध केलं पाहिजे. मग आता पुन्हा प्रश्न असा निर्माण होतो की ज्या राष्ट्रामध्ये तो राहतो आहे त्या राष्ट्राचं भवितव्य नष्ट करणं आणि त्या समाजाचं सुद्धा भवितव्य सगळं अंधकारमय करणं, ज्या समाजामध्ये तो राहतो आहे, हे कर्तव्य असू शकतं का? ही अडचण आहे. अशा वेळेला गीता असं सांगणार नाही. म्हणून श्री अरविंद म्हणतात अलिप्तता, निष्कामता, उदासीनता पत्करून आपले कर्तव्य तू करावेस असे का तुम्ही अर्जुनाला सांगणार? असं म्हणू शकणार आहे का आपण की नाही बाबा तुझं कर्तव्य किती भयंकर असो काही असो तरी तू अलिप्तपणे, असं नाही होऊ शकत. राज्य सरकारे, राजकारणी लोक, वकील लोक, नीती चिकित्सक अशी शिकवण देऊ शकतील. कदाचित हे लोक सांगू शकतील, राजकारणी, राजनेते, सरकारी लोक, वकील वगैरे हे शिकवण देऊ शकतील. पण जीवनाचा आणि कर्माचा प्रश्न मुळापासून सोडवायचा दावा करणारे थोर धर्मशास्त्र, थोर तत्वज्ञान अशी शिकवण देऊ शकणार नाही. गीता हे थोर धर्मशास्त्र आहे, गीता हे थोर तत्वज्ञान आहे, त्याच्यामुळे गीता अशी शिकवण देऊ शकणार नाही. अत्यंत हृदयभेदी, हृदयस्पर्शी, नैतिक आणि आध्यात्मिक प्रश्नावर गीता जर वरील प्रकारची अलिप्ततायुक्त कर्तव्य तत्परता शिकवत असेल तर विश्वातल्या धर्मग्रंथाच्या यादीतून
गीतेचं नाव काढून टाकणे आणि तिला राज्य नीतिशास्त्राच्या आणि नीतिचिकित्साशास्त्राच्या ग्रंथालयात जागा देणे इष्ट होईल, स्पष्ट शब्दाने म्हटले. म्हणजे गीतेने हे केलेलं नाहीये. गीतेने त्याला तो निर्गुण संहार कर, काही हरकत नाही, निर्लेप भावनेने कर, अलिप्तपणे कर, असं नाही. मग काय झालंय, अर्जुनाला हे पाप वाटतंय. त्याला असं वाटतं की मी हे करणार आहे, युद्ध करणं हे माझ्यासाठी पाप ठरतं आहे. आणि तरीही मग ते पाप नाही आहे. पाप पुण्याचा समदृष्टीने विचार करायचा आहे. हा जो समदृष्टीने विचार करायची ज्या वेळेला वेळ असते त्यावेळेला ती परिस्थिती, त्या मानवाची स्थिती खूप वेगळी असते. श्री अरविंदांनी असं म्हटलेलं आहे की इष्ट अनिष्ट, पाप पुण्य, योग्य अयोग्य, उत्तम अत्युत्तम वगैरे या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, या सर्व गोष्टी एका वेगळ्या पातळीवरनं विचार करायला पाहिजे. पाप पुण्याच्या संबंधातली अलिप्तता ही सामान्य माणसासाठी नाही, सर्वसामान्यासाठी नाही, ती ब्राह्मी स्थितीचा घटक होणाऱ्यासाठी. ज्याला ब्राह्मी स्थिती प्राप्त करायची आहे तो ह्या सगळ्या पाप पुण्याच्या आणि योग्य अयोग्यतेच्या वर उठेल. म्हणजे अर्जुनाची सत्सद विवेक बुद्धी ज्या गोष्टीला पापकर्म मानते ते त्यांनी करू नये हेच उत्तम. अर्जुन हा श्रेष्ठ साधक आहे. मग कर्तव्य आणि स्वकर्तव्य, इथे दोन शब्द निर्माण झाले, दोन गोष्टी इथे निर्माण झाल्या की एक कर्तव्य आणि स्वकर्तव्य. कर्तव्य ही सामान्य काय म्हणते संज्ञा झाली. कर्तव्य ही सर्वसाधारण सगळ्यांसाठी असलेली एक सामान्य रूपात असलेली एक संज्ञा, हा शब्द आहे की कर्तव्य. आता त्या कर्तव्याला जेव्हा स्व जोडला जाईल तेव्हा त्या कर्तव्याचं स्वरूप बदलेल. कर्तव्य काय म्हटलं तर आपण असंख्य गोष्टी सांगू. आई वडिलांची सेवा करणं, लहानांना मोठं करणं, किंवा आणखी आपले जो व्यवसाय करतो तो नीट करणं, ही वगैरे वगैरे ही सगळी राष्ट्रासाठी लढणं, ही सगळी कर्तव्य झाली. पण जेव्हा त्याला स्वकर्तव्य म्हटलं जाईल तेव्हा त्याचं स्वरूप एकदम बदलेल. स्वकर्तव्य म्हणजे ज्या व्यक्तीसंबंधी, ज्या व्यक्तीबाबत आपण बोलतो आहे त्या व्यक्तीचं कर्तव्य हा प्रश्न निर्माण होईल. आणि मग अशा वेळेला हे स्वकर्तव्य कधी कधी मानवतेच्या दृष्टीनं विचार केला असता ते त्याला छेद देणारं असेल, कधी कधी मानवता विरोधीही ठरेल. कसं बघूया आपण. स्वकर्तव्य, स्वतःचं कर्तव्य. तपस्वी, साधू, संन्यासी या लोकांचं कर्तव्य जंगलामध्ये जाऊन तपस्या करणं हे स्वकर्तव्य त्यांचं ठरतं. मग त्याच्यासाठी ते आपल्याच कुटुंबाचा, त्यांच्या भरणपोषणाचा, त्यांचं पुढे काय होईल याचा विचार न करता तपश्चर्येला निघून जातील, हे मानवता विरुद्ध कृत्य आहे. परंतु त्यांचं ते कर्तव्य आहे, त्यासाठी ते जातील, त्यांच्या हृदयातल्या परमेश्वराची हाक ऐकून जातील. विरोधाभास कसा आहे की जे कर्तव्य आपलं कर्तव्य म्हणून आपण करतोय, स्वतःचं कर्तव्य म्हणून आपण करतो आहे, ते मनात कुठेतरी जाणवत आहे की हे मानवता विरोधी आहे. सैनिक युद्धावर जेव्हा युद्ध करत असतो, सीमेवर जेव्हा तो लढत असतो त्यावेळी त्याच्या समोर जे असंख्य लोक असतात त्यांना कोणत्याही शस्त्राने, आजच्या भाषेमध्ये आपण बंदुकीने म्हणूया, बंदुकीच्या गोळ्या घालून धडा एका पाठोपाठ एक गोळ्या घालून तो बेधुंद गोळीबार करून, बेछूट गोळीबार करून त्यांना मारत असतो. आता अशा तऱ्हेने बेछूट गोळीबार करून माणसांना मारणं हे मानवतेच्या विरुद्ध नाही आहे का? आहे. पण ते त्या सैनिकाचं कर्तव्य आहे ना, ते त्यांनी केलंच पाहिजे. तो जर असं म्हणाल की नाही मी या माणसांना मारत नाही, तर देशाचं रक्षण कसं होईल? आक्रमण करून आलेला शत्रू जेव्हा तुझ्यावर आक्रमण करून येतो आहे आणि तू म्हणशील की नाही मी कसं मारू यांना, यांनी तर माझं काहीच नाही बिघडवलं, यांचं माझं भांडणच नाही आहे, भांडण असणाऱ्यांना सुद्धा आम्ही क्षमा करून टाकतो, मग यांना कसं मारू आम्ही, असं म्हटलं तर तुम्ही स्वकर्तव्यापासून च्युत झालाय. तुमचं कर्तव्य त्या क्षणी ते म्हणून खोटं बोलणं. अगदी नेहमीचं साधं उदाहरण, आपल्याला सगळ्यांना माहीत असलेलं उदाहरण घेऊ. स्वकर्तव्य आणि खोटं बोलणं हे अजिबातच कधीच कशासाठी चांगलं म्हटलं जात नाही. परंतु जेव्हा एखादा
ऋषी तपस्या करत, खूप लहानपणी आपल्याला सांगितलेली ही गोष्ट, कोणीतरी ऋषी मुनी जो कोणी असेल तो तपस्या करत बसलेला होता. तिकडून एक गाय आली घाबरत घाबरत आणि ती पळून गेली तिकडून एका दिशेने. तर ती पाहिलं ऋषींनी. थोड्या वेळाने ते शिकारी आले, त्याच्या मागे लागले, तिच्या मागे कसाई जे कोणी असतील त्या गाईला मारायला तिच्या मागे. आणि ते आल्यानंतर त्यांनी पाहिलं 2-3 रस्ते होते इकडे तिकडे जाणाऱ्या. गाय कुठे गेली असेल याचा अंदाज घेण्यासाठी म्हणून त्यांनी विचारलं की कुठे गेली हो, कोणत्या दिशेने गाय गेली. तर यांनी अगदी विरुद्ध दिशेला बोट टाकलं. आता हे खोटं होतं, मूल्यांच्या विरुद्ध होतं, नीतीच्या विरुद्ध होतं. असं असून सुद्धा त्यांनी केलं, कारण की त्या गायीचा जीव वाचवायचा होता. हे आपल्याला अनेकदा सांगितलं गेलेलं उदाहरण आहे. न्यायाधीश आहे, न्यायाधीशाच्या खुर्चीवर बसून न्यायनिवाडा करत असताना ज्या वेळेला तो अपराधी आहे, दोषी आहे हे सिद्ध होतं, त्याला फाशीची शिक्षा तो देतो. त्याला फाशीची शिक्षा देतो, जन्मठेपेची शिक्षा देतो. हे क्रौर्य आहे. एखाद्या माणसाला जीवाने मारून टाकणं हे मानवतेच्या दृष्टीने विचार केला तर क्रौर्य आहे, पण कायद्याच्या दृष्टीने आणि न्यायाधीशाच्या कर्तव्याच्या दृष्टीने जर विचार केला तर हे क्रौर्य नाही आहे. हे त्याचं कर्तव्य आहे, त्या खुर्चीवर बसलाय म्हणून त्याचं कर्तव्य आहे. मग हवं तर त्याला स्वतःला मनातून भलेही वाटत असेल की नाही असं व्हायला नको आहे, तरी तो त्या कर्तव्याने बांधला गेलाय, तो त्याला ते करावंच लागतं स्वकर्तव्य. याची मी एक खूप छान गोष्ट सांगते, छोटीशी गोष्ट आहे, पण ते खूप बोधप्रद आहे. महाराणा प्रतापांच्या आयुष्यातली ती गोष्ट आहे की महाराणा प्रतापांवर जेव्हा अकबराने अनेक तऱ्हेने चारी पाची बाजूंनी आक्रमण करून त्यांचं म्हणजे चळोकी पळो करून सोडलं, त्यावेळेला ते उदयपूरहून निघाले आणि उदयपूरहून निघून गोगुंता म्हणून एक छोटंसं ठिकाण आहे, चारी बाजूने पर्वतांनी वेढलेलं, मध्ये एखादी छोटीशी थाळी ठेवलेली असावी, वाटी ठेवलेली असावी, तशासारखं ते छोटंसं आहे की तिथे पोचणं अवघड आहे. अशा त्या छोट्याशा ठिकाणी त्यांनी आपली राजधानी केली. तिथे जाऊन थांबले. ते ती राजधानी उदयसिंहाने केलेली होती आधी, तर ते तिथे जाऊन थांबले आणि तिथे त्यांनी त्या जंगलांचा आश्रय घेतला. आपल्याला त्यांच्याबद्दल हे सगळं माहिती आहे. आता तो नुसता आश्रय घेऊन ते थांबले नाही. त्यांची रणनीती काय होती की जेव्हा शत्रूचं सैन्य आक्रमण करून येईल किंवा शत्रूचं सैन्य चारी बाजूनी वेढा घालून बसेल, तेव्हा त्या शत्रूच्या सैन्याला वेढा घालून बसणं अशक्य करून सोडायचं, अवघड करून सोडायचं. मग त्याच्यासाठी काय पर्याय आहे? त्यांना पाणी न मिळणं, त्यांना अन्न न मिळणं, म्हणजे त्यांची मदत करायला तिथे कोणीही नसणं, ह्या सगळ्या गोष्टी करणं आवश्यक होतं. म्हणून त्यांनी येताना हा जो पठारावरचा बाकीचा आसपासचा भाग होता त्या सगळ्या भागावरची शेतं जाळून टाकली, ती पिकं नष्ट करून टाकली, त्या उभीच्या उभी पिकं. त्याच्यानंतर तिथे कोणीही कुठलाही व्यवहार करायचा नाही, व्यापार करायचा नाही, कोणीही त्या गोवंत्याच्या डोंगर चढून बाहेर त्या मैदानावर यायचं नाही, असे त्यांनी कडक नियम केले. आणि असंही सांगितलं की जर असं कोणी मला दिसलं अशा परीने करणारा, तर त्याचा शिरच्छेद करून त्याचा शिर या पेशीवर लटकवून ठेवलं जाईल, जेणेकरून पुढच्यांना धडा बसेल. आता हा खरं जो क्रूर आहे, उभी पिकं जाळून टाकणं किंवा कोणाला उपाशी तापाशी मारून परत लावणं किंवा त्यांचे उपासमार करणं, हे करणं हे मानवतेच्या विरुद्ध आहे. पण राज्याच्या रक्षणासाठी करणं हे महाराणा प्रतापांचं कर्तव्य होतं. त्यांनी ते केलं. आणि त्यावेळेला अत्यंत चतुर होता. त्यांनी काय केलं की आपले लोक हेर सगळे पसरवून दिले गावागावांमध्ये आणि गावातल्या लोकांमध्ये मिसळून की अरे काही हरकत नाही आहे, तुम्ही तुमची कामं करा, काही फरक नाही पडत. त्याने लोकांनी जेव्हा म्हणावं की बाई नाही ती कामं आम्ही तसं करायला लागलो तर राणा प्रताप आम्हाला सजा देतील, आम्हाला शिक्षा देतील. नाही देत शिक्षा. तुमचा राजा किती दयाळू आहे, तो कशाला तुम्हाला शिक्षा द्यायला, तो क्षमाच करायला. नाही करा, तुम्ही व्यापार करा, विका, धान्य विका, हे करा. कारण त्यांच्या सैनिकांना ते हवं होतं ना, खायला प्यायला, मेंढ्या वगैरे वगैरे ते सगळं त्यांचं खाद्य होतं, त्याचं हवं होतं ते सगळं. आता हे सगळं गावातल्या लोकांपर्यंत ते सारखं सारखं पोचत होतं. ह्याची अर्थात थोडीफार बातमी त्यांना हैराणकडनं कळत असेल महाराणा प्रतापांना तेवढीच, पण त्याच्या गांभीर्याची कल्पना त्यांना आली नव्हती. एक दिवस त्यांच्या हेरांनी बघितलं की एक 14-15 वर्षाचा मुलगा आपल्या 4-5 मेंढ्या चारायला तिथे घेऊन आलेला आहे आणि बाहेर तो आहे आणि तिथे तो हे करतो.
जर ते शत्रूच्या नजरेत येईल असं कोणतंही काम करायचं नाही अशी सक्त ताकीद दिलेली असताना तो मुलगा आलेला आहे म्हटल्याने त्याला पकडून आणलं आणि राणा प्रतापांसमोर उभं केलं. त्याला 10 वेळा 50 वेळा प्रश्न विचारला की तू हे का करतोय, तुझी चूक झालेली आहे, मान्य आहे का. तो आधी तर काहीच बोलत नव्हता आणि शेवटी एका ह्याच्यात सांगितलं की हो मला मान्य आहे अन्नदाता, मी चूक केलेली आहे आणि त्या चुकीची जी काय शिक्षा असेल ती मला द्या. त्याला इतकं आश्चर्य वाटलं. ते म्हणे की ठीक आहे, तू लहान आहेस आणि तुझा हा पहिलाच गुन्हा आहे असं लक्षात घेऊन तुझा अपराध आम्ही माफ करतो. ते असं म्हटलं आणि आश्चर्य व्हावा तसा तो मुलगा त्यांच्या पायावर पडून घळाघळा रडायला लागला. अन्नदाता हे तुम्ही काय करताय, रणाजी तुम्ही हे काय करताय, मला सजा द्या. जगातला हा पहिला प्रसंग असेल की ज्या वेळेला ज्याला माफ केलेला तो म्हणतो की नाही मला सजा द्याच म्हणून. मग का रे बाबा का देऊ. तेव्हा त्यांनी ही सगळी परिस्थिती सांगितली आणि तो म्हणाला की माझे वडील म्हणाले की जर हे लोक असं सारखं म्हणत राहिले तर लोकांचा विश्वास बसेल त्यांच्यावर, त्यापेक्षा मी जातो आणि मी थोडंसं काहीतरी असं बाहेर काम करतो ज्याच्यामुळे मला पकडलं जाईल. असं जेव्हा माझे वडील म्हणाले तेव्हा माझी आई म्हणाली की तुम्ही नका जाऊ, कचरूला जाऊ द्या. तर छोटासा मुलगा त्याचं कचरू नाव होतं, कचरूला जाऊ द्या, तो लहान आहे. आणि त्यांनी जर गुन्हा केला आणि तरीही त्याला शिक्षा झाली तर सगळ्यांना लक्षात येईल की कोणाचाही मुलाहिजा न बाळगता राणा प्रताप शिक्षा देतात, तर आपण असं काही करण्याचं धाडस करू नये. हा एवढा तो त्यांनी तो म्हणाला माझ्या आईने सांगितलं मी एकुलता एक मुलगा आहे त्यांचा आणि देशासाठी मला इथे बळी द्यायला ते तयार झाले आणि तुम्ही जर मला शिक्षा दिली नाहीत आणि तुमच्या नियमाप्रमाणे माझा शिरच्छेद करून जर माझं शिर वेशीवर टांगून ठेवलं नाही तर माझ्या आईवडिलांनी जे काय माझं बलिदान दिलं आणि मी जो काय तुमचा अपराध केला, तो गुन्हा केला, याच कळायला त्यांच्या बलिदानाला अर्थ नाही उरणार आणि आयुष्यभर मी गुन्हा केला हे शल्य घेऊन जगत राहीन, ते जगणं मला शक्य होणार नाही. त्यापेक्षा तुम्ही मला सत्य. एवढा बिकट प्रसंग, एवढासा मुलगा होता. मानवतेच्या दृष्टीने, वाचल्याच्या आणखीन कुठल्याही दृष्टीने विचार केला तरी त्याला त्याचा शिरच्छेद करणं आणि त्याचं ते योगासन मुंडकं डोक्यात ते टांगून ठेवणं वेशीवर हे काही योग्य नव्हतं. पण राणा प्रतापांनी ते केलं. कितीही मनावर दगड ठेवावा लागला, कितीही दुःख झालं आणि कितीही त्यांना त्रास झाला असेल त्या गोष्टीचा, त्यांनी त्यांच्या सजेप्रमाणे ते केलं. मग त्याच्या आईवडिलांना आपल्या सैन्यात खूप मोठी नोकरी दिली. ते त्यांच्या पुढे जाऊन तुमचा कचरू गेला त्या जागी मी आहे असं समजून माझ्याशी मी तुमचा मुलगा आहे असं म्हणून त्यांनी त्यांच्या पायाशी, आईवडिलांच्या पायाशी अक्षरशः ते बसले आहेत झुकून. हा त्यांचा खूप मोठेपणा आहे. पण ते करण्यासाठी त्यांना जे हृदयावर दगड ठेवून स्वकर्तव्य करावं लागलं ते महत्त्वाचं. म्हणून इथे ह्या पातळ्या ठरवल्यात त्यांनी. या धर्माच्या जो आहे ते 2 प्रकारचे धर्म श्री अरविंदांनी म्हटलेले की 2 प्रकारचे धर्म आहेत. भिन्न आचार धर्म आहे, नुसते धर्म नाही, आचार धर्म, आचरणाचे धर्म. 2 प्रकारचे भिन्न आचरणाचे धर्म आहे. या जगात प्रत्येकच क्षेत्रामध्ये असे हे धर्म असतात की जे आचरण करण्याच्या दृष्टीने कसे आहे ते ठरवायचं असतं. एक जो धर्म असतो आपल्या आचरणाचा तो बाह्य परिस्थितीवर आणि बाह्य संबंधांवर आधारलेला असतो. आपलं आयुष्य, आपल्या आयुष्यातलं आपलं कर्तव्य, आपला व्यवसाय, आपलं व्यक्तिमत्व, या सगळ्या गोष्टींवर एक बाह्य आचार धर्म ठरलेला असतो. आणि दुसरा एक आचार धर्म आहे तो या बाह्य परिस्थिती आणि बाह्य संदर्भांच्या निरपेक्ष असतो. हा याच्याशी काही संबंध नाही. आपल्या व्यक्तिमत्वाशी, आपल्या व्यवसायाशी, आपल्या विचार, आपल्या कामाशी किंवा बाह्य इतरांशी असलेल्या आपल्या संबंधाशी याचा संबंध नाहीये. या ज्या आचार धर्माचा संबंध आहे हा आपल्या विचार प्रणालीवर आणि आपल्या सद्विवेक बुद्धीवर आधारलेला हा आचार धर्म असतो. पहिला आचार कर्तव्य आहे, नियम आहे, नियमांवर आणि कर्तव्यावर आधारला आहे. या धर्मापुढे आंतरिक नैतिक जाणीवेचा बळी जाता कामा नये. कर्तव्यावर आधारलेली गोष्ट आहे.
बाह्य संबंधांवर, आपल्या नात्यागोत्यांवर, आपण मनुष्य म्हणून मानवतेवर किंवा मनुष्याशी असलेल्या संबंधांवर आधारलेली जी गोष्ट आहे, हा जो आचारधर्म आहे हा एक आचारधर्म. आणि आपल्या मनाच्या सतत विवेक बुद्धीच्या पातळीवर असलेला जो दुसरा आचारधर्म आहे हा नैतिक जाणीवेचा आचारधर्म आहे. श्री अरविंदांनी असं म्हटलेलं आहे की नैतिक जाणीवेचा आचारधर्म याची हा वरिष्ठ पातळीचा, श्रेष्ठ पातळीचा आचारधर्म आहे. आणि व्यावहारिक आचारधर्म हा कितीही कसा चांगला असला आणि काही असला तरी तो कनिष्ठ पातळीवरचा आचारधर्म आहे. आणि ज्या वेळेला ही पातळी एकमेकांच्या समोर ते आचारधर्माचा संघर्ष निर्माण होतो, त्यावेळेला कोणत्याही परिस्थितीमध्ये वरिष्ठ पातळीवरच्या आचारधर्माने कनिष्ठ पातळीवरच्या आचारधर्माचं अंकित होता कामा नये, त्याच्या पुढे जाता कामा नये आणि त्याच्या पुढे शरणागती पत्करता कामा नये. ही तडजोड गीतेला अजिबात मान्य नाही. गीता वर 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 जायला शिकवते आहे, खाली उतरायला नाही. जेव्हा पातळ्यांचा संघर्ष होतो तेव्हा वर असलेली श्रेष्ठ पातळी गाठण्याचा उपदेश गीतेने केला आहे, आपली पातळी सोडून खाली उतरण्याचा नाही. म्हणून व्यावहारिक कर्तव्याची पातळी ही भीतीची पातळी असते. व्यावहारिक कर्तव्याची पातळी, त्याच्यानंतरची पातळी ती जी आपली असते ती कार्याची पातळी, कर्तव्याची असते. दुसरी जी पातळी आहे ती म्हटलं ती नीतीची पातळी. आणि तिसरी जी पातळी आहे ती ब्राह्मी स्थितीची पातळी. या एकमेकांच्या पेक्षा वर चढ आहेत. व्यावहारिक आचारधर्माची जी पातळी आहे ती किंवा कर्तव्याची जी पातळी आहे तिच्यापेक्षा नीतीची पातळी ही श्रेष्ठ आहे, उच्चतर आहे. परंतु ब्राह्मी स्थितीची पातळी जी आहे ही सगळी पातळ्यांपेक्षा उच्चतम आहे, सर्वश्रेष्ठ आहे. तिच्यापेक्षा वर आणखी कुठली पातळी नाही. आणि गीता ही नेहमी वरचीच पातळी गाठायचा उपदेश करते, गाठायला सांगते, वरचीच पातळी गाठावी यासाठी प्रयास करते. म्हणून आपण याचा एक परिच्छेद बघूया की ज्या परिच्छेदामध्ये हे अगदी जास्ती स्पष्ट होत गेलेलं आहे की गीतेचा अभ्यासच करताना ह्या दृष्टिकोनातून, या आयामातून विचार करायला हवा. गीतेच्या जातीचा महान ग्रंथ नीट समजून घ्यायचा एकच मार्ग आहे, तो असा की त्याचा अभ्यास समग्रतेने करायला हवा. त्याच्यातली मांडणी क्रमशः कशी होत गेली आहे, तिच्यातील विवेचन कसे विकसित होत गेले आहे, विवेचनाचा ओघ कसा वाढत गेलाय, विवेचन विषय एकातून दुसरा, दुसऱ्यातून तिसरा याप्रमाणे अखेरपर्यंत अनेक विषय कसे विवेचनात आलेले आहेत, हे सर्व बारकाईने अभ्यासावयास हवे. पण पुढे ते स्पष्टपणे काय झालं आहे ते सांगतात. पण बंकिमचंद्रांपासून आतापर्यंत अनेक आधुनिक टीकाकारांनी याहून वेगळा मार्ग धरला आहे. या मार्गाने गेले नाही, वेगळा मार्ग धरला. काय झालंय, बंकिमचंद्र चटर्जी यांनी प्रथम गीता हा कर्तव्य धर्म सांगणारा ग्रंथ आहे असे प्रतिपादिले. पण त्यांनी आणि तत्सम इतरांनी गीतेच्या पहिल्या 3-4 अध्यायांवर आपले लक्ष केंद्रित केले. समत्वाची कल्पना, कर्तव्य कर्म ही कल्पना, यात कर्तव्य शब्दावर आजचा सामाजिक कर्तव्य हा अर्थ त्यांनी लादला. जे जे करायचे असते ते काम असा या शब्दाचा सरळ अर्थ आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन, कर्म करण्याचा तुला अधिकार आहे, कर्मफलावर तुझा काही अधिकार नाही, हे गीता वाक्य. या वाक्याला गीतेचे महावाक्य म्हणून उद्धृत करण्याची प्रथा पडली. पहिल्या 3 किंवा 4 अध्यायांखेरीज बाकीचे 14-15 अध्याय ज्यात उच्च तत्वज्ञान असून सुद्धा या टीकाकारांनी दुय्यम महत्वाचे ठरवले. याला अपवाद 11वा अध्याय, यातील विश्वरूप दर्शनाला मात्र महत्व दिले आहे. हे असे वागणे आधुनिक पदाला अगदी स्वाभाविक आहे. आपण मागच्या वेळेला आधुनिक बन म्हणजे कशाला म्हणायचं हे युरोपीय पाश्चात्य विचारांचा पगडा असलेला मन अशा तऱ्हेने मागच्या वेळेला आपण बघितलं होतं. श्री अरविंदांचा हा संदर्भ आहे आधुनिक मनाचा.
हे असे वागणे अधोदिक मनाला अगदी स्वाभाविक आहे. या मनाला अगदी परवापर्यंत तरी तत्वज्ञानाच्या सूक्ष्म विचारांचे वावडे होते. खूप बारकाईने आणि जपून आणि हेतुपुरस्सर वापरलेले शब्द आहे. या मनाला अगदी परवापर्यंत तरी तत्वज्ञानाच्या सूक्ष्म विचारांचे वावडे होते. आध्यात्मिक दूरवर्ती साध्य साधनांचेही वावडे होते. हे मन कार्य करण्याच्या मागे होते आणि अर्जुनाप्रमाणे व्यवस्थेने कर्म करावयास सांगणारा कामचलाऊ धर्म हुडकीत होते. आणि असा धर्म त्यांनी गीतेच्या पहिल्या 3-4 अध्यायांवर जोर देऊन गीतेतून शोधून काढला. पण गीता अभ्यासनाचा त्यांचा हा मार्ग चुकीचा आहे. स्पष्ट शब्दामध्ये, परखड शब्दामध्ये त्यांनी म्हणले की हा मार्ग चुकीचा आहे. कारण की नुसतं फक्त कर्म करणे हा एवढा एकच भाग गीतेत सांगितला नाही. त्याच्यात अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत. गीता ज्या समत्वाचा उपदेश करते आहे त्या समत्वाचा अर्थ निस्वार्थपणा असा नाही. गीतेने आपल्या शिकवणीचा पाया भक्कम करून वरची इमारत, तिचा मुख्य भाग उभारल्यानंतर अर्जुनाला हा महान आदेश दिला आहे, उठ, आपले शत्रू ठार कर आणि समृद्ध राज्य भोग. आपलं कार्य कर, शत्रू ठार कर आणि समृद्ध राज्य भोग. या आदेशात निरपवाद परार्थ साधन म्हणजे परोपकार किंवा स्वच्छ शांत स्वार्थ त्याग करण्याचा उपदेश नाही, हे उघड आहे. हे अगदी स्पष्टपणे लक्षात घ्यायला पाहिजे की त्याच्यामध्ये उपदेश कार्य सोडण्याचा नाही, कर्तव्य करण्याचा आहे, निस्वार्थपणे अलिप्तपणे करण्याचा नाही, कर्मफलाचा विचार करण्याचा नाहीये. तर जे करायचं काम आहे ते काम केलंच पाहिजे. एक मेख त्याच्यात अशी टाकली आहे की ते काम केलंच पाहिजे, पण त्याचा कर्तेपणा घ्यायचा नाही. आता गंमत अशी झाली आहे की हे जो समत्व जो आहे त्याच्यामध्ये कर्ता मनुष्य नाहीये. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे जे काय तो करतो आहे त्याचा कर्ता तो नाही. अर्जुनाला त्यांनी म्हटलेलं की तो कर्ता नाहीच याचा. या सगळ्याची प्रकृती या सगळ्याची कर्ता आहे. निसर्गाप्रमाणे हे चाललेलं आहे. प्रकृती या सगळ्याची करता आहे. त्याच्यामुळे कर्तेपणाचा अभाव तुझ्यामध्ये नाही. ज्या वेळेला मनुष्य करता नाही, प्रकृती करता आहे, तेव्हा मी जर करता नसेल तर मी जे काम केलंच नाही त्याचं फळ मला मिळेल अशी आशा धरण्याचा संबंधच नाही का? कर्मफल तेव्हा म्हणतो आपण की मी हे कर्म केलं आणि त्याचं मला फल मिळायला पाहिजे, पण त्याच्यावरचा मी अधिकार सोडून दिला. मिळेल तेव्हा मिळेल, नाही मिळालं तर नाही मिळालं, मला काय मिळालं तर आनंद, नाही मिळालं तर दुःख नाही. ही जी एक भूमिका, ही जी एक भावना म्हणते तेव्हा कर्मफल कुठेतरी मिळालं तर आनंदामध्ये कर्मफल मिळेल ही आशा आहे. ह्या आशेचाही संबंध नाही. आणि कर्माधिकार आणि कर्मफलाचा अधिकार आपोआपच त्यांचे ठरले. कर्मात मी केलं नाही म्हणजे माझा अधिकारही त्याच्यावर नाही, म्हणून ते केलेलं आहे. आणि मग मी जर केलंच नाहीये, माझा त्याच्यावर अधिकारच नाही, तर त्या कर्माचं फळ मला मिळावं हाही अधिकार मला ठरत नाही. मी निमित्त मात्र आहे. म्हणून त्यांनी सतत म्हटलंय निमित्त मात्र भव संदेशाची. अर्जुना तू फक्त निमित्त मात्र हो. हे सर्व आधीच त्यांचा मृत्यू झालेला आहे. हे सर्व ठरलेलं आहे, नियतीने ठरवलेलं आहे. म्हणून मग त्यांनी कर्माच्या 3 पायऱ्या सांगितल्या. तिथे 3 पायऱ्या चढून आपण कर्मयोग साधायचा आहे. आणि हा 3 पायऱ्या चढून साधला जाणारा जो कर्मयोग आहे तो 3 पायऱ्यांचा कर्मयोग. त्याच्यातली पहिली पायरी कर्माची पायरी आहे, कर्तव्य कर्माची पायरी आहे. आणि ते कर्तव्य यज्ञबुद्धीने करायचं आहे. यज्ञबुद्धीने कर्तव्य करायचं म्हणजे काय करायचं? यज्ञबुद्धीनं कर्तव्य करायचं म्हणजे इदम न मम हे कायम लक्षात. यज्ञातलं प्रत्येक वाक्यातलं अमुक अमुक स्वाहा इदम न मम, हे मी त्याला अर्पण केलेलं आहे, हे माझं नाही. तसं मी जे कर्तव्य करतो आहे, जे काम करतो आहे ते मी केलं आहे, हे माझं नाही. कारण की माझ्या तर्फे प्रकृतीने करून घेतलेलं आहे, माझं नाही आहे. मग हे जे माझं नाही आहे या निष्काम बुद्धीनं कर्म, निस्वार्थ बुद्धीनं कर्म केलेलं आहे. त्यामुळे कर्मा फलेषु कदाचनम हा जो हे जे वाक्य आहे हे सुरुवात करणाऱ्या साधकासाठी आहे. कर्माच्या पहिल्या पायरीवर असलेल्या साधकासाठीच हे घोषवाक्य आहे, मा फलेषु कदाचन.
दुसरी जी पायरी आहे निस्वार्थ बुद्धीने कर्म केल्यानंतरची जी पायरी आहे ती ज्ञानयोगाची पायरी आहे. पहिली कर्मयोगाची, दुसरी ज्ञानयोगाची पायरी आहे. आणि ही जी दुसरी ज्ञानयोगाची पायरी आहे याच्यामध्ये आत्मसाक्षात्कार आहे. आत्मसाक्षात्कार, आत्मविश्व, स्वतःचा परमेश्वराशी असलेला संबंध जोडण्यासाठी केलेला प्रयत्न, अर्थात या पातळीवर कर्माचा त्याग केलेला नाही. ज्ञानमार्ग आणि कर्ममार्ग हे एकमेकांशी जुळलेले आहेत. यज्ञ भावानी कर्म करतच राहायचं आहे आणि आत्मज्ञानही प्राप्त करायचं आहे. या दोन पायऱ्या ओलांडल्यानंतर तिसरी जी पायरी आहे ती भक्तियोगाची पायरी आहे. म्हणजे जे कर्म करायचं आहे त्या कर्मामध्ये ज्ञान असायला हवं आहे आणि जे ज्ञान प्राप्त करायचं आहे त्यामध्ये भक्ती असायला हवी आहे. हे ज्ञान हे वृक्ष विरक्त, भक्तिहीन, भावहीन, प्रेमहीन असं असायला नको आहे. भक्तीत ज्ञानाला गौणत्व नाही आणि कर्तव्यही थांबलेला नाही. या तिन्ही गोष्टी आहे. म्हणजे काय आहे की परमेश्वरापर्यंत जाण्याचा जो मार्ग आहे तो आत्तापर्यंत कर्म आणि ज्ञान यांचा संगम होऊन पुढे जाणारा मार्ग आहे. कर्माची गंगा आणि ज्ञानाची यमुना त्याला येऊन मिळालेली आहे. श्री अरविंदांच्या मताने हा संगम इथे नाही थांबला, त्याला पुढे जाऊन भक्तीची सरस्वतीही मिळाली. आणि हा त्रिवेणी संगम होऊन 3 मार्गांचा जोड मार्ग हा परमेश्वरापर्यंत आपल्याला घेऊन जातोय. ती एकच धारा झालेली आहे आणि ही एकच धारा नेऊन आपल्याला परमेश्वरापर्यंत पोहोचवते. मग ज्या वेळेला ही एक धारा आपल्याला परमेश्वरापर्यंत पोहोचवते त्यावेळेला गीतेचं महावाक्य काय? त्यांच्या दृष्टीने जे गीतेचं महावाक्य आहे ते असं आहे. आता गीतेचं महावाक्य सर्वश्रेष्ठ उपदेश ज्यात आहे ते वाक्य कोणते ते पाहायचे. हे वाक्य शोधण्याची गरजच नाही. गीता आपल्या अंतिम वचनात तिच्या उपदेशाचा मेरुमणी असलेले महावाक्य अंतर्भूत करीत आहे. हृदयस्थ ईश्वराला सर्व भावे करून शरण जा. त्याच्या कृपा प्रसादाने तुला शाश्वत स्थान आणि पराशक्ती प्राप्त होईल. याप्रमाणे तुला मी गुह्यात गुह्य असे ज्ञान सांगितले. सर्व गुह्यात गुह्य असे परमश्रेष्ठ वाक्य मी तुला पुन्हा सांगतो ते नीट ऐकून घे. अर्जुनाला ते म्हणतात पुन्हा सांगतो ते नीट ऐकून घे. माझ्या ठिकाणी मन लाव, माझी भक्ती कर, माझ्यासाठी यागयज्ञ कर, मला पूजा अर्पण नमस्कार कर. असे करीत राहा म्हणजे तू माझ्याकडेच येशील, निसंशय येशील. तू मला प्रिय आहेस. वर्तनाचे सर्व नियम सर्व धर्म बाजूला ठेवून मला एकट्याला शरण ये. मामेकम शरणम. माझा आश्रय कर, सर्व पापांपासून तुला विमुक्त करीन. श्लोक सोडून दे. हे गीतेचे महावाक्य. आणि मग या महावाक्याचा अनुसंधान करत गीतेचा अभ्यास करायचा आहे आणि त्याप्रमाणे गीतेच्या सगळ्या अध्यायांचा समर्थवाने अभ्यास करून त्याच्या शिकवणुकीचं सार काय हे आपल्यापर्यंत आलेलं आहे. आणि हे यातल्या ज्या छोट्या गोष्टी आहेत त्या श्री अरविंदांनी त्यांच्या पुढच्या निबंधांमध्ये व्यक्त केलेल्या आहेत. आता आपण आधी थांबूया आणि नंतर पुढे जाऊया. धन्यवाद.